2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत 2019 साली ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे। कोवाड तालुका चंदगड येथे जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांनी संबंधित विभागाला निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित विभागामार्फत 6 डिसेंबर 2023 रोजी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन टाकीच्या बांधकामाचे काम चुकीचे झाले असून 13 डिसेंबर 2023 रोजी सदर पाण्याची टाकी पाडण्याचा आदेश काढला। परंतु आजतागायत संबंधित प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने कोवाड तालुका चंदगडमधील ग्रामस्थ संबंधित प्रशासनाच्या निषेधार्थ साखळी उपोषण करत आहेत। सदर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकामचे जे काम झालेले आहे त्या संदर्भात येथील ग्रामस्थ आजपासून साखळी उपोषणाला बसलेले आहेत। तर आपण जाणून घेऊ नेमकं काय मागणी आहे तुमची साखळी उपोषणाद्वारे। जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून दिनांक 13/12/2023 रोजी टाकी पाडण्याचा आदेश प्रशासनाकडून ग्रामस्थांना मिळाला तक्रार झाल्यानंतर। त्यावर आदेश होऊन आता गेली 6 महिने झाले, त्यावर अजूनही कोणती कारवाई झाली नाही किंवा त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बोललेलं होतं आम्ही ती टाकी पाडून तिथे बॉटम लेवल पाडून परत ते बांधकाम करायला लावतो असं कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी सांगतो असं बोललेले। त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। मग एवढ्या आदेश काढून जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर ग्रामस्थांनी याच्यातून काय हे घ्यावं की तक्रार करावी का नाही करावी, तर उपोषणापर्यंत बसायला आता ते शासन आम्हाला भाग पडते। ह्या काही गोष्टी कोणत्या जो निधी आहे जलजीवन मिशन अंतर्गतचा हा निधी त्या गावासाठी हर घर पाणी भेटावं, प्रति माणसी 55 लिटर या हिशोबाने ते टाकीची 85,000 लिटरची जी पाण्याची टाकी आहे ते पाणी पुऱ्या गावाला प्रत्येक घरपती मिळावं यासाठी जे शासनाने जी स्कीम काढली ती चांगलीच आहे स्कीम, पण त्याच्यावर शासनाचं नियंत्रण नाही आहे का? जे कॉन्ट्रॅक्टर मनाला वाटेल तसं काम करायले एकदम निष्कृत दर्जाचं काम आहे। टाकी आता बघितलं गेला तर अशी क्रॉस दिसते, कोणी धाकट्या मुलांकडे जाऊन बघितलं की टाकी क्रॉस दिसते। ह्याच्यावर जर शासनाचं लक्ष नसेल तर एवढा मोठा निधी देऊन काय फायदा त्या गावांना? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। हे कुठेतरी शासनानं दखल घ्यावी आणि कोवाडमध्ये जे निष्कृत दर्जाचं जे काम झालेलं आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी हीच विनंती शासनाला। येथील ग्रामस्थांना ताम्रपर्णी नदीकाठी असलेलं गाव असल्यामुळे पुराचा सामना हा प्रकर्षाने करावा लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये जलजीवन मिशनचं किती महत्त्व आहे या गावासाठी? 2-3 महिने पुरामध्येच जातात आणि चांगलं पाणी मिळत नाही। कंटिन्यू टँकरद्वारे पाणी घ्यावं लागतंय। त्यासाठी ही शासनाची चांगली योजना होती, पण काही लोकांच्या नाकारतेपणामुळे म्हणा किंवा इंजिनियरच्या चुकीमुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत। जी चांगली योजना आहे ती कोवाडला चांगल्या प्रकारे मिळालेली नाही।